जरांगेंची आज अंतरवाली सराटीत महाबैठक होणार आहे आणि जरांगे आज मराठा आंदोलनासंदर्भात पुढची दिशा सुद्धा ठरवणार आहेत। राज्यभरातून मराठा समन्वयक आता अंतरवाली सराटीत जमण्यास सुद्धा सुरुवात झाल्याचं पाहायला मिळत आहे आणि मनोज जरांगे नेमका कोणता निर्णय घेणार याकडे अवघ्या राज्याचं लक्ष लागलंय। तर आज ही महाबैठक होणार आहे आणि जे मराठा बांधव आहेत ते सध्या अंतरवाली सराटीत दाखल व्हायला सुरुवात झाली। आपण ही सध्या दृश्य पाहतोय, मोठ्या प्रमाणात खरं तर मराठा बांधव या ठिकाणी जमण्यास सुरुवात झालेली आहेत आणि या बैठकीत मनोज जरांगे नेमकं काय बोलणार, कोणते मुद्दे मांडणार, काय सूचना देणार हे पाहणं सुद्धा महत्त्वाचं ठरणार आहे। खरं तर राज्यभरातून जे मराठा बांधव आहेत ते अंतरवाली सराटीत दाखल झाल्याचं पाहायला मिळत आहे आणि आज मनोज जरांगेंची अंतरवाली सराटीत महाबैठक होणार आहे आणि आज मराठा आंदोलनासंदर्भात पुढची दिशा सुद्धा ठरवण्यात येईल आणि राज्यभरातून जे मराठा समन्वयक आहेत ते अंतरवाली सराटीत जमण्यात सुरुवात झाल्याचं पाहायला मिळत आहे। तर मोठ्या प्रमाणात हे मराठा बांधव एकवटलेले आहेत, हातात भगवे झेंडे घेऊन हे भगव्या टोप्या परिधान करून अनेक बांधव अंतरवाली सराटीत दाखल झाल्याचं पाहायला मिळत आहे आणि मनोज जरांगे खरं तर या बैठकीतून काय बोलणार, काय सूचना या मराठा बांधवांना देणार हे पाहणं सुद्धा महत्त्वाचं ठरेल। तर या बैठकीतून मनोज जरांगे नेमका कोणता निर्णय घेणार हे पाहणं सुद्धा महत्त्वाचं ठरणार आहे आणि या निर्णयाकडे अवघ्या राज्याचं लक्ष लागलंय आणि आपण ही थेट लाईव्ह दृश्य पाहतोय सध्या अंतरवाली सराटीमधून, ज्या ठिकाणी मनोज जरांगेंची अगदी थोड्याच वेळात ही महाबैठकीला सुरुवात होईल आणि या बैठकीकडे अवघ्या राज्याचं लक्ष लागल्याचं पाहायला मिळत आहे। एकंदरीत जो मराठा बांधव आहे तो एकवटल्याचं पाहायला मिळत आहे आणि मनोज जरांगे पाटील या बैठकीतून नेमक्या काय सूचना या मराठा बांधवांना देणार हे पाहणं सुद्धा महत्त्वाचं ठरेल। माझ्या समाजाच्या हिताचंच बोलणार, माझ्या समाजाचं कुठे खाली मान होईल, माझ्या समाजाचं मान उंचावणार नाही असं कोणतंच कृत्य नाही करणार। माझ्या समाजाच्या लेकरं मोठे व्हावेत यासाठीच सगळं पाऊल उचललं जाणार आहे आणि समाजाने सुद्धा लेकरच आता डोळ्यासमोर ठेवले आणि मी तो आयुष्यच अर्पण केलेलं आहे समाजासाठी, की समाजासाठीच काम करायचं, समाजच मोठा करायचा। रात्री तर इथं हाऊसफुल झाल्याच झाल्या, दोन्ही पार्किंग तिकडची पण 200-250 एकरची लॉक झाली, इथली 300 एकरची सगळी लॉक झाली आणि 12 वाजेपर्यंत आणखीनही मराठी येणार आहेत। 12-1 वाजेपर्यंत मराठी येताना जरी 11चा टाईम असला तरी 12 वाजेपर्यंत तसे फोनही आले की आम्हाला येईपर्यंत थांबा, आमच्या खूप गाड्या पाठीमागे आहेत। आणखी निर्णय योग्य होईल आणि समाजाच्या हिताचा होईल। तर आपण पाहतोय की मोठ्या प्रमाणात खरं तर मराठा बांधव आहेत ते एकवटलेले आहेत, अंतरवाली सराटीत दाखल व्हायला सुरुवात झालेली आहे आणि मनोज जरांगे यांच्या सभेकडे अवघ्या राज्याचं लक्ष लागलंय। कोणता मोठा निर्णय या सभेतून घेतला जाईल, या बैठकीतून घेतला जाईल हे पाहणं सुद्धा महत्त्वाचं ठरणार आहे आणि या बैठकीतून आता मराठा आंदोलनाबाबत पुढची दिशा सुद्धा ठरवण्यात येईल।